आपल्याला न्यूमेरिकल टेक्निक हा चॅप्टर बघायचा आहे. न्यूमेरिकल टेक्निक हा दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे. एक सोल्युशन ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन आणि एक आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सोल्युशन ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये ऍक्च्युली चार मेथड येतात. पहिली आहे बायसेक्शन मेथड, दुसरी आहे रेग्युलर फॉल्सी मेथड, तिसरी आहे न्यूटन्स रॅप्सन्स मेथड आणि एक चौथीच आहे फक्त ती स्क्वेअर रूट काढण्यासाठी आहे. काय काढण्यासाठी आहे? स्क्वेअर रूट. तर ती आहे भक्षाली मेथड. भक्षाली मेथड. हा बरं, भक्षाली मेथड कशासाठी आहे? अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काढण्यासाठी आहे. त्यामुळे त्याला पॉलिनॉमियल इक्वेशन सोल्युशन म्हणू शकत नाही, पण ते पॉलिनॉमियलच्या अंडरच येते. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या दोन मेथड्स आहेत आपल्या सिलेबसला. एक आहे गॉस सिडल मेथड आणि दुसरी आहे जॅकोबी मेथड. हा, आता आपण थोडस वेगळ्या पद्धतीने सिलेबस स्टार्ट करणार. इन द सेन्स आधी वरच्या मेथड घ्यायला पाहिजे, नंतर खालच्या मेथड घ्यायला पाहिजे ना. बट आपण यावेळेस काय करणार, थोडंसं हटके मेथडनी, म्हणजे पहिल्यांदा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू. सोपी मेथड्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कुठे जाऊ? वरच्या मेथडकडे जाऊ, ठीक आहे. आणि हे 2 दिवसामध्ये कव्हर अप होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? डिफरन्शियल इक्वेशन बघायचंय. त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन. हे 2 ते 3 दिवसामध्ये कव्हर अप व्हायला पाहिजे अशी माझी एक अपेक्षा आहे. बट नीट आहे का? तुम्हाला कळालं तर पुढे जायचंय, नाहीतर नाही. हा, तुम्ही जर म्हणलात सर ही मेथड व्यवस्थित कळाली, आता पुढची मेथड घ्यायला काही हरकत नाही, त्यावेळेस आपण काय करू? नेक्स्ट मेथडला जाणार, ठीक आहे. हा, 12 मार्काचा चॅप्टर आहे आणि एवढा सोपा चॅप्टर आहे की याचे फुकट 12 मार्क असल्यासारखे. फक्त कंडिशन बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ती टाईप कळाला तर त्याचे मार्क आहेत, नाहीतर मार्क भेटत नाही. आणि 100% तुमचं जर हे बीट कव्हरअप चांगलं झालं असेल तर 16 मार्कला सुद्धा येते. म्हणजे एक ऑर सेट जे असते ते दुसऱ्या बीट मध्ये येऊ शकते, तर ते 16 मार्कला येऊ शकते, ठीक आहे. बट आपण काय करणार? पहिल्यांदा सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हे बीट आधी स्टार्ट करणार, ठीक आहे. आणि हा बीट मला वाटते काही लेकरांना तिसऱ्यांदा असेल आणि काही लेकरांना चौथ्यांदा असेल, बरोबर आहे. हा, जे काही गॉस सिडल असेल किंवा जॅकोबी मेथड किंवा हे जे न्यूमेरिकल टेक्निक्स आहेत ते नियर अबाउट मला वाटतं चौथी म्हणजे तिसरी किंवा चौथी रिव्हिजन तिसरी आहे, बट हे चौथ्यांदा शिकवतोय. त्यामुळे हे मला वाटतंय भरपूर लेकरांना माहित असेल, ठीक आहे. बट ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी चालू आहे, ठीक आहे. तर यावेळेस थोडंसं सिरियसली करा. पहिल्यांदा आपण काय करणार? गॉस सिडल मेथडने. आणि हार्डली सांगतो तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये कळून जाईल. फक्त माझ्या सोबत थोडंसं लक्ष द्यायचं. इथं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. मग आता ते 2 व्हेरिएबल असतील किंवा 3 व्हेरिएबल सिस्टम असतील. मॅक्सिमम तर 3 व्हेरिएबल सिस्टम असते, दॅट इज एक्स वाय झेड सिस्टम, ठीक आहे. द फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. बरं, कसल्या व्हॅल्यू? अप्रॉक्सिमेट. एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायचे का? नाही. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड बाय युजिंग गॉस सिडल मेथड असा एक क्वेश्चन दिलेला असतो. आणि क्वेश्चन मध्ये एक सिम्पली इक्वेशन असं दिलेलं असतं, चेक करा. 2x प्लस 10y मायनस 3z इज इक्वल टू 9, ठीक आहे. नेक्स्ट 10x शांत रहे. 10x प्लस 3y मायनस 2z इज इक्वल मायनस 3z इज इक्वल टू 10. आणि लास्टली काय? 4x प्लस नको मायनस 3y प्लस 10z इज इक्वल टू 11, ठीक आहे. असं एक इक्वेशन दिलेले असतात. काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड बाय युजिंग एन गॉस सिडल मेथड. आता इक्वेशन दिलेले आहेत, ठीक आहे. असे 3 इक्वेशन दिलेले असतात, आपल्याला सोल्युशन काढायचंय. चलो, तर पहिली गोष्ट क्लिअर सांगतो, नीट लक्ष द्यायचं, लिहायची गडबड नको, फक्त समजून घ्या. एकदा समजल्यानंतर असे प्रॉब्लेम 100 सोडवता येतात, ठीक आहे. मग आता काय करायचं? ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर द्यायचं. ह्या इक्वेशनला काय करायचं? इक्वेशन नंबर द्यायचं. बरं, इक्वेशन नंबर देत असताना काळजी करायची. काय काळजी करायची? ह्या 3 इक्वेशन मध्ये एक्स चा कोएफिशियंट
सगळ्यात मोठा जे आहे, सगळ्यात मोठा आहे त्याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. मला सांगा ह्या 3 इक्वेशन मध्ये x चा सगळ्यात मोठा कोएफिशियंट कुठल्या इक्वेशनला आहे? सेकंड वाला. मग मी इथं लिहिताना असं लिहितो, इथं लक्षात आहे आधी 10x प्लस 3y मायनस 3z इज इक्वल टू 10, ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. कोणाला काय अडचण आहे का? हे तर इक्वेशन कटलं, आता ह्याला तर इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता चेक करायचं आणि सांगायचं की उरला कोण? उरले 2 इक्वेशन. आता इक्वेशन 2 उरलेत का? हो. 2 इक्वेशन पैकी आता x तर कटला, आता राहिले कोण? y आणि z. त्याच्यामध्ये कुणाचा कोएफिशियंट बघायचा? y चा. y चा सगळ्यात मोठा कोएफिशियंट कोणता आहे? हे वरचा इक्वेशन आहे, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. 2x प्लस 10y मायनस 3z इज इक्वल टू 9. हे कळालं का ते सांगा मला. त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं. आता ऑप्शन काय उरलाय का? हा झाला 2 इक्वेशन. हे बी कटला, हे बी कटला. उरला कोण रे? शेवटचं इक्वेशन, त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. त्याला काय म्हणायचं? इक्वेशन नंबर 3. 4x मायनस 3y प्लस 10z इज इक्वल टू 11. हे कळालं का ते सांगा मला. हे 3 इक्वेशन नंबर 1 2 3 कसं दिले कळालं? इक्वेशन नंबर 1 2 3 कसं द्यायचंय हे जर कळालं तरच पुढचा पार्ट कळतो. ठीक आहे, त्यामुळे इक्वेशन 1 2 3 कळालं का कसं दिले ते? हो. मग आता फ्रॉम इक्वेशन 1 इथे लिहितो मी, वाटलं तर फ्रॉम इक्वेशन 1. आता मला असं वाटतं की तुम्ही तेवढे समजदार आहेत म्हणून मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन करतो. ह्या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू काढायची. इक्वेशन 1 वरून कुणाची व्हॅल्यू काढायची? x ची. जसं की एक्झाम्पल सांगतो, हे 10x इकडे ठेवायचं, मायनस 3z तिकडे जाऊन काय होईल रे? प्लस 3z. प्लस 3y तिकडे जाऊन काय होईल? मायनस 3y. आणि x इज इक्वल टू काय राहील? तर चेक करा, x इज इक्वल टू 10 मायनस 3y प्लस 3z डिवायडेड बाय 10 येईल का? चेक करा. हे प्लस 3y तिकडे जाऊन काय होईल? मायनस 3y. प्लस 3z तिकडे जाऊन काय होईल? प्लस 3z. आणि इकडचा x चा कोएफिशियंट 10 आहे, तिकडे जाऊन काय होईल रे? डिवाइड. कळालं? एवढी तर अक्कल असली पाहिजे का? करून दाखवू? कळते का सगळ्यांना? सुफिया, चलो ह्याला इक्वेशन नेक्स्ट द्यायचं. इक्वेशन नंबर काय? 4. आता जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर कुणाला काढायची? इक्वेशन नंबर 4 वरूनच. जर तुम्हाला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर कोणत्या इक्वेशन वरून काढायची? इक्वेशन 4 वरूनच काढायची, दुसऱ्या इक्वेशन वरून काढायची नाही. जर तुम्हाला काही झालं, जर x ची व्हॅल्यू काढायची असेल, फर्स्ट इटरेशन असो, सेकंड इटरेशन असो, थर्ड इटरेशन असो, x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कुठं काय करायचं? इक्वेशन नंबर 4 वरूनच काय करायची? त्या x ची व्हॅल्यू काढायची. फ्रॉम इक्वेशन 1 वरून जसं काढलं तसं फ्रॉम इक्वेशन 2 वरून कुणाची व्हॅल्यू काढायची? y ची. तर y इज इक्वल टू, चेक करा रे प्लीज, y इज इक्वल टू a प्लस 9 तिकडे जाऊन इथं 2x तिकडे जाऊन काय होईल रे? मायनस 2x आणि प्लस 3z डिवायडेड बाय काय रे? 10. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 कशाला कळालं? आणि आता इक्वेशन नंबर z करायचं कशावरून? फ्रॉम इक्वेशन 3 z इज इक्वल टू 11 मायनस 4x प्लस 3y डिवायडेड बाय 10. हा, एक लक्षात ठेवा रे, हे जे कोएफिशियंट असतात एक्स वाय झेड चे 10च्या पटीत असतील असं काही कंपल्शन नाही. कधी 20 असतील, कधी 15 असतील, कधी काय असतील. बट कसं ठरवायचं कळालं? इक्वेशन 1 2 3 कसं ठरवायचं? इक्वेशन 1 कसं ठरवायचं? एक्स चा कोएफिशियंट सगळ्यात मोठा कोणता त्याचं चेक करायचं. ठीक आहे, मग नंतर वाय चा, नंतर झेड चा. क्लिअर? चलो, इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? आता आपण फर्स्ट इटरेशनला चालू करणार आहोत. आपण कशाला चालू करणार आहोत? फर्स्ट इटरेशनला. फर्स्ट इटरेशन चालू करण्याच्या अगोदर मला तुमची थोडीशी मदत पाहिजे आणि कॅल्क्युलेटर सगळ्यांसोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे? हा, आता इथं फॉर फर्स्ट इटरेशन हा फर्स्ट इटरेशन. आता व्हॅल्यू कुणाची काढायची आहे? व्हॅल्यू कुणाची काढायचं आहे? एक्स ची. मग इथं लिहायचं
पुट पुट एक्स ची व्हॅल्यू काढायचं इक्वेशन 4 मध्ये कोणाकोणाची व्हॅल्यू माहित पाहिजे, वाय ची झेड ची. वाय ची झेड ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला? नाही. मग करायचं पुट y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 4. ठीक आहे. मग काय येईल चेक करा. फर्स्ट इटरेशन नंतर x1 ची व्हॅल्यू येईल. x1 इज इक्वल टू y ची व्हॅल्यू 0 आहे, z ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे 0 0 0 येईल. 10 डिवाइड बाय 10 किती येईल रे? 1. वाटलं तर मी सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, चेक करा. 10 मायनस 3 इंटू 0 प्लस 3 इंटू 0 इज इक्वल टू 1. x1 ची व्हॅल्यू कळाली का? x1 ची व्हॅल्यू कळाली का? चलो मग फॉर y व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू करण्यासाठी काय करावं लागेल रे? हा पुट. आता लक्षात आहे, y ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय काय माहित पाहिजे? x आणि z माहित पाहिजे. x माहितीये मागच्या इटरेशन मध्ये आलेला, z ची व्हॅल्यू माहित नाही. 0 पुटअप करायची. मग इथे लिहायचं पुट काय रे? x इज इक्वल टू मागच्या इटरेशन मधली व्हॅल्यू 1 अँड z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नेक्स्ट कोणता रे? 5. मग इथे चेक करा, या इक्वेशन मध्ये x ची आलेली व्हॅल्यू पुटअप करायची. म्हणजे काय रे? y1 इज इक्वल टू हा काय 9 मायनस 2 इंटू 1 प्लस 3 इंटू 0 डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू किती आलं रे? 0.7 आलं का? चेक करा. 0.7 आलं का? हा. मग नेक्स्ट याच्यासाठी झेड ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुट आलेली एक्स ची व्हॅल्यू अँड आलेली वाय ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू किती रे? 0.7 इन इक्वेशन नेक्स्ट. z ची व्हॅल्यू काढायची असेल तर कशामध्ये पुटअप करायचं? 6 मध्ये. मग इथे चेक करा काय रे? z1 इज इक्वल टू काय रे? हा 11 मायनस 4 इंटू 1 प्लस 3 इंटू 0.7 होल डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू कॅल्क्युलेशन प्लीज 0.91. ठीक आहे. इथपण काय अडचण आहे का? नाही. मग आता हे झालं फर्स्ट इटरेशन. आता काय करायचं रे? सेकंड इटरेशन. फॉर सेकंड इटरेशन हा पुट. आता व्हॅल्यू कुणाची काढायची? डबल एक्स ची. तर y आणि z ची व्हॅल्यू आधीच्या याच्यात आलेल्या करायच्या. पुट y इज इक्वल टू किती रे? y इज इक्वल टू 0.7 अँड z इज इक्वल टू 0.91 इन इक्वेशन 4. हे महत्वाचं आहे. मग इथे चेक करा. x2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय रे? 10 मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू 0.7 प्लस 3 इंटू 0.91 होल डिवायडेड बाय 10. कॅल्क्युलेशन प्लीज. हा योगेश बाबू कॅल्क्युलेटर कुठे आहे? हा जळकोटे सगळं तुमचं कुठं आहे? काय म्हणते रे? आयटी वाल्याला घेऊ नको, पुन्हा तर मागून तर आणायचं. हा 1.063 आलं का? चलो मग नेक्स्ट पुट y ची व्हॅल्यू काढायची. पुट हा x इज इक्वल टू 1.063 अँड z इज इक्वल टू 0.91 इन इक्वेशन 5. हा चेक करा. y2 इज इक्वल टू 9 मायनस 2 इंटू 1.063 हा आणि प्लस 3 इंटू 0.91 डिवायडेड बाय 10. कॅल्क्युलेशन प्लीज. 0.9604. हा मग लास्टली पुट
put x is equal to 1.063 and y is equal to 0.9604 in equation 6. हा मग Z2 is equal to किती येईल रे 11 minus 4 into 1.063 आणि plus 3 into 0.9604 divided by 10. Calculation please. 0.9629. बरं हा चॅप्टर तेवढा 2-2-3-3 वेळेस रिपीट व्हायला त्यामुळे प्रॅक्टिस व्हायली. बट बाकीच्यानी एवढं लक्षात ठेवा हा चॅप्टर जेवढा सोपा आहे तेवढाच विसरण्यासारखा पण आहे बरं का. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट प्रॅक्टिस करताना व्यवस्थित प्रॅक्टिस करा. हे कळालं का ते सांगा मला. सेकंड इटरेशन कळालं का. सेकंड इटरेशन कळालं. आता थर्ड इटरेशन. फॉर थर्ड इटरेशन हा पुट काय पुटअप करायचं रे. एक्स ची व्हॅल्यू काढायची तर वाय ची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. वाय ची कुठली व्हॅल्यू पुटअप करायची जस्ट बिफोर आलेली किती रे 0.9604 and z is equal to just आलेली 0.9629 in equation 4. हा सांगा रे x3 is equal to 10 minus 3 into 0.9604 plus 3 into 0.9629 whole divided by 10. Calculation please. चलो तर 1च घेऊ का 000 आहे तर 1 घेऊ का 007 राहू द्या चांगला वाटेल. चांगला वाटेल. हा मग काय रे नेक्स्ट पुट आता चेक करा रे. वाय ची व्हॅल्यू काढायची तर काय चेक करावं लागेल एक्स ची आणि झेड ची व्हॅल्यू. पुट एक्स इज इक्वल टू जस्ट मागची आलेली व्हॅल्यू किती 1.007 and z is equal to 0.9629 in equation 5. मग थोडीशी मदत करा. y3 is equal to फॉर्म्युला काय रे 9 minus 2 into 1.0007 आणि प्लस 3 into काय 0.9629 होल डिवायडेड बाय 10. 10 हा किती आलं रे सांगा बरं. कॅल्क्युलेशनला थोडासा वेळ लागेल. एक मिनिट तिथे एकच मिनिट तिथे. हा काय आलं तिथे किती 0.9887. ठीक आहे. आता लास्ट कोणाची व्हॅल्यू राहिली रे झेड ची तर पुट किती रे x is equal to 1.0007 and y is equal to 0.9887 in equation 6. चलो लास्ट व्हॅल्यू z3 is equal to काय रे 11 minus 4 into 1.0007 आणि प्लस 3 into 0.9887 whole divided by 10 which is equal to 0.9963. आता शेवटी लिहित असताना फायनल आन्सर लिहित असताना x ची व्हॅल्यू किती आली रे 1.007 आली तर इट्स नियर अबाउट काय 1. y ची व्हॅल्यू किती आली रे 0.99 समथिंग म्हणजे अगेन 1 आणि लास्टली z ची व्हॅल्यू 0.996 आली म्हणजे नियर अबाउट 1. हा हे एक्झॅक्टली व्हॅल्यू नाहीत हे कसे आहेत रे
अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत, त्यामुळे इकडे तिकडे होऊ शकते, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कळालं? कळतंय का? चलो, कोणाला काय अडचण आहे का गॉस सिडल मध्ये? बट मला असं कानावर ऐकलं होतं की सर इलिमिनेशन पण येणार आहे असं काहीतरी, तसं आहे का? मग इलिमिनेशन पण घ्यायची? तसं सिलेबसला नाहीये. नाही, ते माझं काम आहे 3 इटरेशन पर्यंत करून द्यायचं. तुम्हाला 2 इटरेशन पर्यंत तुम्ही 2 इटरेशन पर्यंत करा. मला असं वाटतं की 3 इटरेशन पर्यंत अॅक्युरसी येत असते. तर अॅक्युरसी येण्यासाठी तुम्ही नंबर ऑफ इटरेशन जेवढे जास्त कराल तेवढी अॅक्युरसी येत असते. सर मग स्टॉप कुठं करायचं? तर लक्षात ठेवा, कुठलीही व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू असू द्या किंवा वाय ची असू द्या किंवा झेड ची व्हॅल्यू, Z1 Z2 Z3 पॉईंटच्या नंतर मिनिमम 2 डिजिट सारखे आले पाहिजेत. ठीक आहे, चला. कळालं का रे सगळ्यांना? देशमुखांची मोहिनी काय म्हणते दिदे? कळालं दिदे? जेवली का नाही तू? तुझा आवाजच निघना. हा, लिहायचंच आहे? चलो लिहा, लवकर लिहा. हा, आणखीन एक गोष्ट, आणखीन एक प्रॉब्लेम घेऊत वाटलं तर काय हरकत नाही, तू फोटो काढून घे, काय फायदा नाही. प्रॅक्टिस जेवढी करेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. 3-3 वेळेस जर रिव्हिजन मी करत असेल तर एवढं समजून घ्या, हा पार्ट रिव्हिजनचा आहे. तुम्ही असं 100 नोट्स भेटतात, 100 प्रॉब्लेम भेटतात, काय फायदा नाही. झालं लिहून? आता तर लिहायला त्यांनी पीडीएफ पाठवू का?
हा पुन्हा म्हणू नका शिकवलं का म्हणून. रोजच्या रोजच पाठवतो माय, आज पाठवा नाही, रोजच्या रोज पाठवत असतो. चला चला नेक्स्ट बीट घ्यायचा का याच्यावरच आणखीन एक प्रॉब्लेम करायचा? हा याच्यावर मला काय अडचण, कॅल्क्युलेशन तुम्ही थोडस फास्ट सांगा, मी घेतो, काय अडचण नाही. नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड बाय युझिंग गॉस सिडल मेथड. ठीक आहे, तर इक्वेशन असेल हा 3x मायनस 6y प्लस 10z इज इक्वल टू 10. ठीक आहे, एक मिनिट. एक मिनिट, झेड नको. एक मिनिट. 4x मायनस 6y हा इज इक्वल टू 10. नेक्स्ट 2x प्लस 10y मायनस 6z is equal to 20. And lastly 10x minus 5y minus 10z is equal to 10. हा हे प्रॉब्लेम याच्यासाठी घेतला, तुमच्या थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. सर दोन ठिकाणी 10z आले तर काय करायचं? तर एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा इक्वेशन कडे व्यवस्थित लक्ष द्या आणि चेक करा कुठली मेथड आहे. गॉस सिडल मेथड. गॉस सिडल मध्ये आधी या 3 इक्वेशन मध्ये काय चेक करायचं रे? आधी x चा कोएफिशिएंट सगळ्यात मोठा कोणता आहे? 3 नंबर, त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. 10x मायनस 5y मायनस 10z इज इक्वल टू 10. विषय संपला. कळाला? हा कटला. आता ह्या दोघात चेक करायचं y चा कोएफिशिएंट कोणता मोठा आहे? 2 नंबरचा. मग त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणण्यासाठी काय लिहायचं रे? 2x प्लस 10y मायनस 6z इज इक्वल टू 20. आता उरला कोण रे? त्याला काहीच ऑप्शन नाही. 4x मायनस 6y प्लस 10z इज इक्वल टू 10. चेक करा इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 कसं डिसाइड केलं कळालं का? कधी कधी काय होते, x चे दोन कोएफिशिएंट सारखे येतात. x चे दोन कोएफिशिएंट सारखे येतात, त्यावेळेस काय करायचं, y चा कोएफिशिएंट जे छोटा आहे त्याला आधी घ्यायचं. जसं की एक्झाम्पल सांगतो, 10x प्लस 5y प्लस 10z इज इक्वल टू समथिंग 10 आलं. आणि इथं 10x मायनस 10y प्लस 5z इज इक्वल टू 30 आलं. चेक करायचे दोघांचं x चा कोएफिशिएंट कसा रे? सेम. आता हे चेक करायचं y चा कोएफिशिएंट छोटा कोणता आहे हे, तर इक्वेशन नंबर 1. कळालं? बाकीचं उरलेलं इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? मग फ्रॉम इक्वेशन 1 चेक करा, x ची व्हॅल्यू काढा. x इज इक्वल टू 10 प्लस 5y प्लस काय रे 10z
डिवायडेड बाय 10 इक्वेशन नंबर 1 हे कळालं सॉरी इक्वेशन नंबर 4 कळालं. नेक्स्ट y ची व्हॅल्यू काढा चेक करा y इज इक्वल टू फ्रॉम इक्वेशन 2 y इज इक्वल टू 20 माइनस किती रे 2x प्लस 6z डिवायडेड बाय 10 इक्वेशन नंबर 5 and lastly from equation 3 z is equal to 10 plus minus sorry minus 4x minus plus 6y divided by 10 equation number 6 हे कळालं का ते सांगा मला. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 कळाले का ते सांगा हो किंवा नाही. इटरेशन 1 इटरेशन नंबर 1 इटरेशन 1 पुट किती रे x ची व्हॅल्यू काढायची तर y आणि z ची व्हॅल्यू पुट अप करावी. सुरुवातीला y आणि z ची व्हॅल्यू माहिती आहेत का नाही. मग इथं काय करायचं पुट y इज इक्वल टू 0 and z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 4. चलो मग आपल्याला व्हॅल्यू भेटेल x1 ची फर्स्ट इटरेशन x1 इज इक्वल टू 10 प्लस 5 इंटू 0 प्लस 10 इंटू 0 डिवाइडेड बाय 10 विच इज इक्वल टू 1. कोणाला काय अडचण आहे का नाही. नेक्स्ट पुट काय रे x ची व्हॅल्यू माहिती आहे 1 y ची व्हॅल्यू माहिती नाही सॉरी y ची तर व्हॅल्यू काढायची z ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही. मग z ची व्हॅल्यू काय पुट अप करायची 0 इन इक्वेशन नेक्स्ट काय रे 5 काय येईल चेक करा. y1 इज इक्वल टू कॅल्क्युलेशन प्लीज 20 मायनस 2 इंटू किती रे 1 प्लस 6 इंटू 0 डिवायडेड बाय 10 कॅल्क्युलेशन सांगा 1.8. नेक्स्ट पुट x is equal to 1 and y is equal to 1.8 in equation 6. सांगा काय तर z1 is equal to व्हॅल्यू पुट अप करा 10 minus 4 into 1 plus 6 into 1.8 divided by 10 calculation please 1.6 8 1.68. चलो इटरेशन 1 का आला. चलो इथं काय रे आता इटरेशन सेकंड साठी काय पुट अप करायचं रे आता x ची व्हॅल्यू काढायची डबल पुट y इज इक्वल टू किती आलेली व्हॅल्यू किती रे 1.8 and z ची व्हॅल्यू 1.68 इन इक्वेशन 4. चलो x2 is equal to काय रे 10 प्लस 5 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे रे 1.8 आणि प्लस 10 इंटू 1.68 डिवायडेड बाय 10 कॅल्क्युलेशन प्लीज 3.58. नेक्स्ट पुट x is equal to 3.58 and z is equal to 1.68 in equation 5. चेक करा y2 is equal to 20 minus 2 into 3.58 आणि plus 6 into 1.68 divided by 10 calculation please 2.292. आता काय करायचं पुट x is equal to 3.58 and y is equal to 2.292 in equation 6. तर काय येईल रे z2 is equal to 10 minus 4 into 3.58 plus 6 into 2.292 in divided by 10 calculation please 9432. हे सेकंड इटरेशन कळाला. आता इटरेशन 3
हा अजून व्हॅल्यू कुणाची काढायची रे? एक्स ची. तर काय पुटअप करायचं? हा पुट y इज इक्वल टू किती रे? मागची y2 ची व्हॅल्यू आलेली 2.292 अँड z इज इक्वल टू 0.9432 इन इक्वेशन 4. चलो सांगा काय तरी व्हॅल्यू x3 ची. x3 इज इक्वल टू 10 प्लस 5 इंटू 2.292 प्लस 10 इंटू 0.94. जागाच बसणं गेली ना ते, छोट करावं लागेल याला. किती आला? 0.9432 डिवायडेड बाय 10 किती आला? 0892. काय जे येईल ती आपल्याला काय करायचं? पुट x is equal to 3.0892 and z is equal to 0.9432 in equation 5. तर ही व्हॅल्यू कुणाची? y2 is equal to किती रे? 20 मायनस 2 गुणिले 3.0892 and plus 6 into 0.9432 divided by 10. कैलकुलेशन 9480. Lastly, put x is equal to 3.0892 and y is equal to 1.9480 in equation 6. z3 is equal to, अरे हे वेगळं दिसू द्या नाहीतर अजून तुम्ही एकत्र समजाता. z3 is equal to 10 minus 4 into 3.0892 आणि प्लस 6 into 1.9480 divided by 10. Calculation please. 0.9331. आलं का? मग शेवटी काय करायचं ते सांगतो. कळत असेल तर, नसेल तर जे आले उत्तर ते लिहायचे. कळत असेल तर एक ट्रिक सांगतो, नसेल तर गपचूप आलेले उत्तर लिहायचे. सांगू ट्रिक? सांगू ट्रिक? मग इथं ट्रिक जे आहे ना, इथं पिंक कलर मध्ये लिहितो बटन. तुम्ही कॅल्क्युलेटरवर बटन्स कोणते कोणते दाबायचे? मोड 5 नंबर. सगळं आधी क्लिअर करा बरं का. हे स्क्वेअर मध्ये लिहिले ते बटन आहे, असं रेक्टँगल मध्ये लिहिले ते बटन आहे बरं का. आधी दाबायचं मोड, त्याच्यानंतर दाबायचं 5 नंबर. बरं एक्स वाय झेड कशा कशा दिसायला रे? 2 नंबरला दिसायला का? मग याच्यानंतर तर 2 नंबरचं बटन दाबायचं. दाबलं. मग इथे एक्स चा कोएफिशिएंट किती आहे? बरं इक्वेशन 1 मध्ये बघा एक्स चा कोएफिशिएंट किती आहे? 10 इज इक्वल टू -5 इज इक्वल टू -10 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू खाली आलं का बटन? 2 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू -6 इज इक्वल टू 20 इज इक्वल टू खाली आलं का लगेच? 4 इज इक्वल टू -6 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू आणि आता इज इक्वल टू दाबायचं. एक्स ची व्हॅल्यू किती आली? 3. म्हणजे इथे लिहायचं मग शेवटी एक्स इज इक्वल टू 3. अजून एकदा दाबा इक्वल टू. वाय ची व्हॅल्यू किती आली? 2. आणि अजून एकदा इक्वल टू दाबायचं. झेड इज इक्वल टू 1. कॅल्क्युलेटरवर जे उत्तर येतील ते लिहून काढायचे. कळालं? बट कळालं तर आता मी कोणते कोणते बटन सांगितले ते कळालं? मोड 5 च्या नंतर ब्रॅकेट येते, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक्स चे कोएफिशिएंट, नंतर वाय चे, नंतर
इक्वल टू दाबले की पुढे पुढे सरकत जात असते. ठीक आहे, चलो इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? ठीक आहे, चलो मग मला फक्त एवढं सांगा, कुणाला गॉस सिडल मेथड मध्ये कुणाला काही अडचण आहे का? गॉस सिडल मेथड कळाली? आणखीन एक घ्यायचा पक्का. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, ही मेथड जेवढी सोपी आहे तेवढं कॅल्क्युलेशन थोडं वेळ लागत असते. याला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या लवकर ती सॉल्व्ह होत असते. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, हे न्यूमेरिकल टेक्निकची एक खासियत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कॉन्फिडन्स हाय लेवललाच असते. पेपर सोडून युजी पर्यंत आपण काय म्हणतो, अबे आपल्या एवढं भारी कुणी सोडवले का? नाही. बट उत्तर मायनर जर कुठे चूक झाली की सगळं चुकत जाते. त्यामुळे प्लीज केअरफुली कॅल्क्युलेशन करा. मेथड इझी आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे. ठीक आहे, चलो ओके.